नाही नाही नाही, इथे आल्यानंतर एंट्री घेतली का? विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती संकुलामध्ये 10 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होत असतानाची सुरक्षा आणि सुव्यवस्थेची बैठक घेण्यात आली. यामध्ये बाह्यस्रोत कंपनी स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांचे सुपरवायझर, सर्व सुरक्षा कर्मचारी, साईट अटेंडंट आणि त्यांचे सिक्युरिटी मॅनेजर उपस्थित होते. या वेळी खालील काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या, ज्या माध्यमातून सेफ्टी आणि सिक्युरिटी जे इश्यू आहे ते नवीन शैक्षणिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारे हाताळता येतील, कुठलीही घटना घडणार नाही आणि विद्यार्थ्यांची, कर्मचाऱ्यांची, समाज कल्याण, वसतिगृहाची सुरक्षितता व्यवस्थित सांभाळली जाईल. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी आपल्या ड्युटीला वेळेवर हजर राहायचे आहे. आपला पेहराव, युनिफॉर्म अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे. यासोबतच शासकीय वसतिगृह परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र विचारायचे. त्याला आतमध्ये एंट्री देण्याच्या आधी आवश्यकतेनुसार परवानगी घ्यायची आहे. नोंदवहीमध्ये परिपूर्ण एंट्री करायची आहे आणि त्यानंतरच आतमध्ये गृहप्रमुख, गृहपाल किंवा शासकीय इन्चार्ज जे आहेत त्यांना विचारून त्यांना प्रवेश द्यायचा आहे. यानंतर कर्मचाऱ्यांनी विना परवानगी किंवा विनाकारण सुट्टीवर राहायचं नाही आहे, कारण सुरक्षा व्यवस्था ही 24 तास रन होणारी म्हणजे 24/7 व्यवस्था आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा नियोजन हे सुपरवायझरला आणि मॅनेजरला व्यवस्थित करायचं आहे. यासुद्धा सूचना या सभेमध्ये देण्यात आल्या. सुरक्षा व्यवस्थेसाठी एक स्वतंत्र सुपरवायझर कंपनीद्वारे नेमण्यात आलेला असून त्याच्या कोऑर्डिनेशननी शिफ्ट, टाईमटेबल, वेळापत्रक आणि ड्युट्या व्यवस्थित लावायच्या आणि त्या होत आहेत की नाही ते मॉनिटर करायचं आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या ड्युटीवरचा रिलीव्हर आल्याशिवाय ड्युटीची जागा सोडायची नाही आहे. स्वतः ड्युटीवर जॉईन करताना उशीर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ड्युटीवर कोणी गैरहजर आढळल्यास म्हणजे गृहप्रमुख, गृहपाल किंवा शासकीय नेमलेले जे कर्मचारी आहेत त्यांनी सुपरवायझरनी राऊंड घेतल्यानंतर जर कोणी गैरहजर आढळलं विना परवानगी किंवा सुट्टीवर नसताना, अर्ज नसताना, तर त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. याची सुद्धा निर्देश आणि सूचना यावेळी देण्यात आल्या. ड्युटी संपल्यानंतर ड्युटी जॉईन झालेल्या नवीन कर्मचाऱ्याला ड्युटी हस्तांतरण बुक जे ठेवलेलं आहे त्याच्यावर सह्या घेऊन रिलीव्ह करायचं आहे. म्हणजे माझ्या 4 तासाच्या ड्युटीमध्ये काय काय घटना घडल्या, काही झालं का, कोण आलं, कोण गेलं, किती सामान आहे, किती नाही आहे, किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहे की नाही याची हस्तांतरण प्रक्रिया, हँडिंग ओव्हर, टेकिंग ओव्हर ज्याला म्हणतात, ते केल्यानंतरच सिक्युरिटी गार्ड तो आपल्या ड्युटीवरून रिलीव्ह होईल आणि नवीन सिक्युरिटी गार्ड तिथे ड्युटीचा चार्ज घेईल. यासोबतच रात्रपाळीच्या ज्या सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांनी नेहमी अलर्ट राहावे आणि पूर्ण वेळ त्यांनी वसतिगृहामध्ये गस्त घालायची, रात्रीच्या वेळी राऊंड घ्यायचा आहे, कारण परिसर मोठा असल्यामुळे अगदी 1 तासांनी 2 तासांनी अल्टरनेट सुरक्षा रक्षकांनी इथे राऊंड घ्यायचं आहे. मेन गेटवर आणि सुरक्षा कार्यालयाच्या बाहेर स्वच्छता, सुव्यवस्था राहील, कुठलाच पसारा राहणार नाही किंवा अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी सुद्धा सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझरला घ्यायची आहे. यासोबतच वसतिगृह अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शासकीय वसतिगृहातील कुठलीही वस्तू किंवा साधनसामग्री, साहित्य कोणीही बाहेर घेऊन जाणार नाही याबद्दल पूर्ण दक्ष राहायचं आहे आणि सदैव लक्ष ठेवायचं आहे. या सूचना सुद्धा देण्यात आल्या. आणि लास्ट बट नॉट लीस्ट, सुरक्षा रक्षक आणि सिक्युरिटी सुपरवायझर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना, बोलताना, त्यांच्याशी त्यांची चौकशी करताना, विचारपूस करताना चांगली भाषा वापरायची आहे, व्यवस्थित बोलायचं आहे. अंध, अपंग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करायची आहे आणि तेवढंच शिस्तीत सुद्धा ठेवायचं आहे. पण बोलणे, चालणे, वागणूक, व्यवहार हा अगदी व्यवस्थित राहील याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. आणि या अनुषंगाने सुपरवायझर, साईट अटेंडंट, सुरक्षा रक्षक आणि मॅनेजरला सूचना देण्यात आल्या.